नमस्कार. भान सोबांमध्ये परत एकदा स्वागत. मी शुभदा ही गीता आणि तुम्हाला आवडणाऱ्या आमच्या काउन्सिलिंग बेस्ड या एपिसोडचं नाव आहे इगो आणि आम्ही आता सुरुवात करतोय. तर माझा फोन नंबर आहे 98909148 आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही जरूर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर त्या इगोबद्दल तर अगं एक प्रसंग की आता ते दोघं सेटल्ड आहेत त्यांच्या नवीन घरात वगैरे, दोघंही नोकरीदार आहेत आणि ते सकाळीच ठरवतात की आज ना आपण अमुक एका ठिकाणी जाऊ जेवायला. आणि मग तिथे जायचं तर मग कशा तऱ्हेने योग्य वेळेला ती म्हणते आता मी तयार होऊन येते हां. तर तो म्हणतो अगं मी सकाळीच तयार आहे, मला काय नुसतं टी शर्ट आणि पॅन्ट आहे. तर ती म्हणते नाही मी थोडंसं छान घालून येते. मग ती जाते वर, मग मॅचिंग मॅचिंग करते सगळं काय 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 सगळं आणि मग येते परत. तोपर्यंत हा रमलेला असतो टी व्हीच्या एका गेममध्ये. आणि ती म्हणते चल ना चल ना जाऊया आता, नाहीतर उशीर होईल आपल्याला, आपलं बुकिंग आहे ना. तर तो म्हणतो तू हो पुढे, आलोच. मग ती होते पुढे, पण त्याचा खेळ काही संपत नाही आणि तो त्याच्यातच मग्न. ती तिथे बाहेर थोडीशी धुसफुसते, या 5 मिनिटं झाली अजून नाही आला. म्हणजे त्याला नेहमी सवय आहे तिच्यासाठी थांबण्याची, तिला सवय नाहीये त्याच्यासाठी थांबण्याची. आणि मग कसं कसं 10 मिनिटं झाल्यावर ती येते आणि त्याला अशी रागवून जरा सोफ्यावर बसते. ती म्हणते काय आता, काय अर्थ आहे का? तर तो म्हणतो का चल एवढं काय आहे. मग शेवटी जातात ते, पण दोघंही जातात तिथे एवढे काही एकमेकांशी बोलत नसतात आणि परत येतात. परत आल्यानंतरही थोडंसं म्हणजे मी तुझ्याकडे का लक्ष देऊ अशा टाईपचं असतं. तर हा एक आपण प्रसंग बघितला आणि ह्या प्रसंगामध्ये मला असं कुठेतरी वाटतंय की दोघांचे इगो कुठेतरी क्लॅश होत होते का काय. इगो आहेतच म्हणजे, हम्म, पण त्यापेक्षाही दोघांचे वेगवेगळे पॅटर्न्स. म्हणजे असं की बाईला त्याच्यात आनंद वाटतो, जे हम्म, करावंसं वाटतं, हम्म, आणि पुरुषांना पटापटा सगळं आवरून त्यांचं काय असं कपडे फार छान पाहिजे अशा ह्याच्यात ते काही टाइमपास करत हम्म, नाही. पण बाहेर जाताना आपण आनंदी प्रफुल्लित राहावं हम्म, ह्यासाठी बाई ते करत असते. ते खरंच बरोबर आहे, छान आहे. हम्म, कोणालाही तिच्याकडे बघून प्रसन्नच वाटेल असंच तिने केलेलं आहे. हो, पण तरी देखील तर नवरा बघत नाही तिच्याकडे. हम्म, हा इगो आहे. त्यालाही हो, खरं ते मनात आवडत असतं ते सगळं, हम्म, पण वेळ गेलेला असतो ना त्याचा हम्म, महत्वाचा. हम्म, त्यामुळे त्याला ते नाही आवडत असं दाखवायचं. त्याने हम्म, अशा पद्धतीने हे केलं. हो, त्यामुळे हा इगो त्याचा आहे. आहे. आणि मग तिला त्याने थांबवलं, म्हणजे त्याचा तिने हम्म, हाडूस का विना पण तिला त्यांनी हम्म, शिक्षा दिली की थांब मी आलोच. हम्म, हम्म, ते तिच्या लक्षात आलं. हो, त्यामुळेच ती जरा फुरगटली, हम्म, आतमध्ये आली हम्म, आणि काय आहे हे असं वैतागून बोलली. हम्म, हम्म, त्यांना त्या इगोतनं बाहेरच नाही पडता आलं. त्यामुळे त्यांना त्या प्रसंगातला आनंद नाही घेता आला. हम्म, गेले आणि आले, हम्म, असंच झालं. हो ना. तर इथं जर का समजूतदारपणा हम्म, दोघांनीही हम्म, दाखवला, हम्म, आपण जे काय करतोय कशासाठी करतोय हो, त्यातला आनंद त्यांना नक्कीच मिळाला असता, हो असं ना. मला वाटतं. म्हणजे त्यांनी जर तिच्याकडे वरून खालपर्यंत नीट बघितलं असतं हा, आणि गोड दिसतेस ग असं एवढं म्हणलं तरी असतं. म्हटलं हो असतं ना. तरी खूपच, म्हणजे खूपच त्यांचं ते छान झालं असतं. बाहेर हो जाणं, ना. जेवायला वगैरे खूपच, हो, म्हणजे त्यांना मजा आली असती. हो, पण हे अप्रिसिएशन प्रत्येकाला हवं असतं. बाईलाही हम्म, हवं असतं, पुरुषालाही हवं असतं, हम्म, मोठ्यालाही हवं असतं, लहानालाही हवं असतं. हम्म, हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा प्रसंग कसा छान करायचा हो, हे बघायला पाहिजे खरं तर. बरोबर आहे. म्हणजे तो जिथे तिथे कुठल्याही वयात सुद्धा हो, हे ऍप्रिसिएशनचं मूळ आहेच. आहे आहे, हम्म, प्रत्येकाला आहे. हम्म. तर मग आता एक दुसरा प्रसंग जो तसा म्हटला तर खूप मोठा आहे, पण बघूया आपण हम्म. की कशा तऱ्हेचं ते होतंय, व्हायला पाहिजे दोन्ही. लग्नाला 1 वर्ष झालंय आणि तो तिला म्हणतो अगं आता माझे आई बाबा म्हणतायत की कधी घेताय चान्स. आणि दोघंही नोकरी करणारे आहेत
पण ती काही एवढी उत्सुक नाहीये ते ऐकायला. मग ती म्हणते त्याला की म्हणजे इतक्या लवकर पाहिजे का? 1च वर्ष झालंय ना, तर थोडा आणखीन जाऊ दे की वेळ. तर तो म्हणतो की पण कशासाठी वेळ? म्हणजे तेही, माझे आई वडीलही मोठे होत आहेत, तुझे आई वडील पण मोठे होत आहेत, आणि एक वय आपलं बघायला पाहिजे की आता आपण अकोमोडेट करू शकतोय, नंतर आपण जर याच्यातच आनंदी झालो तर कदाचित आपल्याला वाटेल की बाळ हवंय का नको. हम्म. सो हे एक बोलणं चाललेलं असतं आणि ती म्हणत असते की 1 वर्ष तरी थांबूया. हम्म. तर हे कशामुळे असेल? हा खरं तर ज्याचा त्याचा म्हणजे विचार करण्याची पद्धत आहे. हम्म. इथे असं दिसून येतंय की त्या मुलाला बाबा व्हायची उत्सुकता आहे, हा. पण हिला तिथे भीती दिसते मला. हम्म. तिला त्या जबाबदारीची एक प्रकारची भीती आहे की आपण हे निभावू शकू की नाही. हम्म. आज ती येऊन ह्या घरात 1च वर्ष झालं, ती आता रुळती आहे तिथे, हम्म. आणि मग त्याच्यात ही याची जबाबदारी, मग ती जबाबदारी आपण पूर्ण करू शकू का, हो. हे पण एक कुठेतरी तिला भीती असेल. हम्म. आणि त्याच्याशिवाय आता आजकाल आई वडिलांना तर काय, त्यांना पण असं असतं ना की आपण काहीतरी स्वातंत्र्य आहे, आपण काहीतरी आता आपले उरलेले दिवस छान घालवावेत, हो. आणि मुलांना ते बोलून दाखवत असतात, त्यांनाही ते पटतं. हम्म. तर त्यांच्यावर ही जबाबदारी आपण टाकावी का, हम्म. असंही कुठेतरी तिच्या मनात येत असेल. हो. तर या सगळ्याचा तुझा विचार चालू आहे, तर त्या दोघांनी जर काय एकत्र बसून याच्यावर विचार केला हम्म. तर सोल्युशन निघू शकतो. हो ना. हम्म. म्हणजे बघ ना, आता ती म्हणूच शकते हम्म. की माझ्या मैत्रिणी वगैरे त्याच्यातनं जात आहेत, हम्म. त्याच्यामध्ये ते प्रेग्नंट राहिल्यानंतर हम्म. पहिल्यांदा मी काळजी घेणार, मी जड काही उचलणार नाही वगैरे. हम्म. मग माझे मूड स्विंग्स असणार आहेत, हम्म. कुठेतरी मला नॉशिया पण असणार आहे. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी तुला चालवून घ्यायला चालेल ना? हम्म. तर अर्थातच तो म्हणणार की हो, हे सगळं मी मान्य आहे, मला माझेही मित्र म्हणतात मला की आम्हालाही जेव्हा आई बाबा व्हायचंय तेव्हा बाबा होताना आपण दोघंही क्लासला जाऊ, हम्म. की आपल्याला नंतर कसं वागायचंय मुलांशी ते आधीपासून आपण ट्रेन होऊन जाऊ. हम्म. फॉरेनमध्ये आहे ही पद्धत, मग हम्म. इथेही ती आता आहे, हम्म. येतीये. तर ते होऊ शकतं. ती म्हणू शकते की बघ हं, आपलं घर आता नीटनेटकं आहे, पण नंतर खूप पसारा असणार आहे. हम्म. आपल्याला, तुला आणि मला दोघांनाही जागरणं होणार आहेत, हम्म. तर तू पण करशील ना? मग नंतर तू पण बेबीचं म्हणजे नॅपी शिशू, त्या बायकांना कसं लगेच ते होतात त्याच्यात, एकदम एक्सपर्ट होऊन जातात. हम्म. पण पुरुष लोकांना जरा जड जाऊ शकतं का? करशील ना? हम्म. कारण दरवेळेला मीच करायला पाहिजे असं नाहीये. ज्या गोष्टी तू करू शकतोस त्या तू कर. ब्रेस्ट फिडिंग वगैरे मी करीनच. आणि आपण एकमेकांना समजावून घेत, जागरणं, कष्ट, मूड स्विंग्स, झोप, बाळ पहिल्यांदा, हे सगळं करूया ना, तर हे जमेल ना. हम्म. त्यासाठी तिला तो वेळ हवा असतो खरं तर, पण ते ती लगेच सांगू शकत नाही. जेव्हा ते एकत्र बसतील त्यावेळेस ते सांगतील, आणि त्याला माहिती आहे ना की आता ती करिअर करतीये, तर तिला पण तिचा वेळ हवाय त्या नोकरीमध्ये, तिला मन कॉन्सन्ट्रेट करायला, हे करायला. जर का तिचं मन सारखं बाळात गुंतलं हो. तर ते तिला नाही जमणार ना तसं करायला. तर तेवढ्या विश्वासाचं कोणीतरी पाहिजे की ते तिला तिथे तिच्या ऑफिसमध्ये, तिच्या कामाच्या ठिकाणी कम्फर्टेबल वाटेल, तिचं लक्ष फक्त सारखं बाळाकडे जाणार नाही. ते लक्ष म्हणजे मनात तर असेल, पण हे त्याचं झालं असेल का, ते झालं असेल का, त्याच्यासाठी तिने सोबत शोधत असते. म्हणजे ते मुलाला पण ते सांगून बघते की हे असं असं आहे आणि ह्याच्यात तू मला पाहिजे सोबत. हो. ही एक खूपच मोठी आणि आत्ताच्या काळाची गरज आहे. हे प्रत्येकाने असं केलं पाहिजे, तरच पुढची पिढी खूप छान होईल. नाहीतर मग कोणीतरी एक जण हे करतंय, एक जण राग करतंय, एक कुठेतरी त्याला पाळणा घरात सोडलंय. पाळणा घरात सोडणं सुद्धा खूप छान छान पाळणा घरं असतात, पण ते सुद्धा तुम्ही दोघांनी मिळून जर का घेतला डिसिजन तर ते तुम्हाला मिळू शकतं. आणि तो आनंद वेगळाच आहे आई बाबा होण्याचा. हे तिला जेव्हा पटेल तेव्हा ती आपणच घेईल चान्स. हो ना, हो ना. ते त्यांचेच एक मित्र यांच्याकडे जेव्हा येतात आणि म्हणतात की आम्ही विचार नाही करतो
हम्म. तेव्हा हे दोघं त्यांच्याशी बोलतात हम्म. की आम्ही करणार आहोत, हम्म. कारण आम्हाला वाटतंय की आम्ही माणूस म्हणून मोठे होणार आहोत. आम्हाला तिसरं माणूस म्हणजे आपलंच बाळ हे इतकं महत्वाचं असणार आहे की माझं इच्छा, मला आता काय खायचंय प्यायचंय घालायचंय कपडे बघायचंय टीव्ही हे ते सगळं बाजूला करून दुसऱ्या कोणासाठी तरी करण्याचा आनंद Yes. हा किती छान आहे. हम्म. असं हे दोघं जण नंतर ते मित्रांशी बोलताना बोलतात. हम्म. तर तेही मला आवडलं की विचार तर करतायत, हो. व्यवस्थित करतायत तसा. आणि जेव्हा ते वयात असताना म्हणजे तरुण असतात तेव्हा तो हम्म. विचार छान गोड स्वप्न आहे खरं तर त्यांचं. हो. आणि त्यांनी तो केला तर त्यांना पुढे खरंच त्याचे चांगले फळं पण मिळतात. हो, म्हणजे ते बाळ जसं मोठं होत जातं ना तसं परत एकदा आपण आपलं आठवतो हम्म. लहानपण. आणि अर्थात तेच पाहिजे असं नसतं. मग नवीन कसं पाहिजे आहे, हम्म. नवीन परिस्थितीत आपण कसं डिसिजन घेऊ शकतोय. खरंय. हम्म. आता सध्याचा जो एक प्रसंग नेहमीचा हम्म. की ते बाळ रडायला लागलंय आणि आई देते हातात तो सेलफोन हम्म. आणि आई स्वयंपाक करते बाळासाठीचा. हम्म. पण ते बाळ लगेच थांबतं रडण्याचं हम्म. हातात सेलफोन बघितला बघितला. हम्म. आता हे एक व्हॉट्सअप जे फिरतंय त्यांनी आपल्याला तर वाटतं काय चाललंय हो ना. आणि आईलाही ते नकोय. हम्म. मग आई काय करेल, वेगळा मार्ग कसा काढेल. हम्म. हे सगळे वारंवार येणारे डिसिजन्स घेणं हे मला असं वाटतं त्यांनी माणूस एक वेगळाच मोठा मॅच्युअर होतो. हम्म. वेगवेगळं त्याला बाळच शिकवत असतात अनुभव असे हो ना. की काय केलं तर ते चांगलं आपल्या बाळासाठी. आणि हो. आपलं असल्यामुळे त्याच्यात जास्त आपण इन्व्हॉल्व असतो. त्याच्यासाठी काय करावं याच्यासाठी आपण खूप विचार करूनच करतो. असं उगाचच होत नाही आपली कृती. हो ना. तर हे जे आहे आपली मॅच्युरिटी ते हम्म. बाळाबरोबर वाढत जाते. हम्म. तेच त्या दोघांना आता म्हणजे करणार विचारते. हा ते करणारच ते विचार. आणि हे ऐकल्यावरती तर त्यांना नक्की पटेल की आपण हो, घेतलेला डिसिजन बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर आता असेच म्हणजे जेव्हा प्रेग्नंट राहतात म्हणजे मुलगी आणि तिला तिचे विचार जास्ती असतात की मला जास्ती बघावं लागणार आहे. पहिले 9 महिने मलाच कष्ट घ्यायचे आहेत, हां त्याला नाही आहेत घ्यायचंय. म्हणजे कुठेतरी बरोबरीचं एक थोडंसं मनात तिच्या येतं. मला माझी नोकरी आहे ती मग काय सोडायला लागेल का काय हेही कळत नाही. म्हणजे काय बाळ आता कधी कधी शांत असतं आणि एखादं बाळ लहानपणी अगदी लहानपणी नसतं शांत. काहीतरी त्याला होत असतं म्हणून ते रडतं, उगीच तर नाही रडत. पण तिला असं वाटत असतं म्हणजे माझी नोकरी मला सोडावी लागेल का. म्हणजे ती हे सगळे विचार करताना ते 9 महिने आणि ते मला कसे होणार आहेत, मी कशी बदलणार आहे, मी कितपत ऍडजस्ट करायचं. आणि मग हे सगळं तो दरवेळेला साथ देईल काच्या मनात शंका शंका. आणि मग मोठे सुद्धा माझे आई वडील काय त्याचे आई वडील काय फार लुडबुड करतील का काय, असं म्हणतील का की अगं नाही हेच कर तू, असं हळद आणि दूध असंच दे. मग कुठेतरी ती ह्याच्यावर वाचतेय गुगलवर की नसतं असं करायचं. आता मधाचं आपल्याकडे म्हणतात ना की मध चाटवावं, तर गुगल म्हणतं नाका चाटवं मध. म्हणजे ह्या सगळ्यात ती मुलं जी आहेत ती आता गुगलकडनं किंवा ऑब्स्टेट्रिशियन असतात त्यांच्याकडनं, डिलिव्हरी जिथे होते तिथे गायनॅककडनं सगळं विचारून घेतात आणि ते येऊन सांगतात. पण कधी कधी मोठ्यांना ते पटत नाही. म्हणजे मग हा विषय राहतो की मोठ्यांनी लुडबुड खरं म्हणजे करू नये, पण केली तर ह्यांनी किती ऐकावं किंवा ऐकू नये. तर ह्या दोघांनी एकामेकांशी जर स्ट्रॉंग घट्ट राहिले की आपण ठरवणार आहोत बरं का, आपल्या आई वडिलांचं आपण त्यांना समजावून सांगणार आहोत का आम्ही हे करतोय का नाही करत आहोत, तर मग त्यांनाही पटणार आहे. पण बोलणंच जर झालं नाही तर मग कुठेतरी घुसफुस सुरू होते. कुठेतरी आईलाही वाईट वाटतं की माझं ऐकत नाहीये आणि हिलाही वाईट वाटतं की ही समजावून घेत नाहीये. तर ह्या किती गोष्टी कितीतरी प्रमाणात अशा वाढत जाऊ शकतात जर बोलल्या नाहीत तर. खरं आहे ते. आणि म्हणजे आता ही बोलतीये आणखी सांगतीये असे असे प्रॉब्लेम्स आहेत तरी देखील तिकडनं तसा रिस्पॉन्स पण आला पाहिजे ना. तर त्यांचं माझंच खरं असं जर असेल हो. तर ते का करणार. किंवा
नवरा सुद्धा काय करू शकत नाही. तो म्हणतो ना पहिल्यांदा की माझ्या आई बाबांना वाटते की आता हिशू व्हायला पाहिजे. हम्म. तर हे नाही, तुमचे स्वतःचे विचार त्याच्यात पाहिजेत आणि त्याच्यानंतर कन्व्हिन्स करण्याची पॉवर पण पाहिजे. तुमचे आई वडील कसे आहेत तुम्हाला माहिती असतं. त्यांना काय सांगितलं, कसं सांगितलं की पटेल, हेही तुम्ही एवढ्या वर्षातनं त्यात शिकलेलं असतात. हो. वेगवेगळ्या प्रसंगात हो. ती तिच्या आई वडिलांना आणि हा आपल्या आई वडिलांना सांगू शकतो. खरं. आणि आई वडीलही आता चांगले मॅच्युअर म्हणजे व्यवस्थित समजून घेणारे आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या कंट्रोल पॅटर्न म्हणजे नाही करायचं मला म्हणून मग मी पुढे करणाऱ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. तर तुम्ही मला हवं आहे अशा पद्धतीने जर विचार केला, पॉझिटिव्ह विचार. हा, तर तुम्हाला त्याच्यातनं नक्की मार्ग सापडू शकेल. कोणत्याही आता आपल्याकडे हिरकणीसारखी आई होऊन गेलेली आहे की तिने कसा मार्ग काढलाय कोणालाही सांगायला लागत नाही. प्रत्येक आईला तो माहितीये. खरंच. तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करा, पुढची आपली पिढी किती छान होणार आहे. आणि आपल्याला पण जायचंय या सगळ्यात. आपणही म्हातारे होणार आहोत, आपणही आपल्या मुलांना हे सांगणार. तर हे सगळं तुम्ही आता अवेअरली बघितलं तर काय करायचं नाही आणि काय करायचं, दोन्ही गोष्टी तुम्हाला समजतील. हा एक वेगळा छान अनुभव आहे, सगळ्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. हो ना. आणि नवीन आता जे आई वडील नुकतेच झालेले आहेत तेही ह्या गोष्टी बऱ्यापैकी करतायत. की तो म्हणणार की मी म्हणजे घरनं काम करीनच, तू पण कर घरनं काम, पण जेव्हा जायला लागणार आहे तेव्हा मी जात जाईन, विशेष तुला जायला नाही लावणार. किंवा तुला म्हणजे स्वयंपाकातलं मला आत्ताच शिकव, काय काय करायचंय ते बाळासाठीचं तुझ्यासाठीचं, आणि मी शिकायला तयार आहे. म्हणजे ह्या काही काही गोष्टींनी ते जर पॉझिटिव्ह असू शकतात तर मग ते मोठ्यांनाही तसं सांभाळून घेऊ शकतात. म्हणजे नक्कीच. आणि ह्याच्यातनं एक तर अगदी स्पष्ट होतं की ते बाळ येण्याच्या निमित्ताने तुम्ही एकजीव होता, एकमेकांचे होऊन जाता, तुम्ही वेगळे राहत नाही. जे आत्ताची पिढी आहे की त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्ट तुझं वेगळं माझं वेगळं असं बघण्याची तरी लागलेली आहे सवय. तर ते राहत नाही, कारण ते दोघांचं मिळूनच बाळ असल्यामुळे त्यांचा विचार एक होतो तिथे. ही एक कितीतरी छान गोष्ट आहे असं मला वाटतं. ते उलट जवळ येतात एकमेकांच्या. एकदमच जवळ येतात आणि तो संसार म्हणजे त्या पद्धतीने सुरू होतो. हो. म्हणजे काही काही वेळेला असं पण झालेलं आहे की तिशीच्या नंतर पर्यंत वेळ गेलेला आहे की मी सेटल होते कामात माझ्या, तू सेटल होतोयस तुझ्या कामात धंद्यात, आणि मग आपण चान्स घेऊ. पण मग काय होतंय की ते जे देवानी केलेलं आहे आपलं निसर्ग आणि आपली रचना, तर त्याच्यामध्ये खूप वेळेला नंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे योग्य वेळ आहे ना ही एक अशी क्रॉसरोडला आहे की त्या मुलीला तिचं नोकरी किंवा तिचं प्रोग्रेस बघायचा आहे, मुलालाही तेच, आई वडीलही साठीच्या आजूबाजूला, त्यांच्यामध्येही बदल होतोय. आणि ह्या सगळ्यांना मार्ग काढताना खूप जण दडपण घेत आहेत, कारण नसताना दडपण घेत आहेत. कारण नसताना तर आहेच, पण कधी कधी ते त्यांना त्यावेळेस खरं वाटतं. हे खरेच एक मोठे प्रॉब्लेम्स वाटतात त्यांना. जसं आपण बघू तसं म्हणतात ना, तसं होऊन जातं ते. तर यावेळेस आई वडिलांनी पण त्यांना धीर दिला पाहिजे. नवरा तर तिच्या बरोबर आहेच, तो तिला हे करणार आणि त्याच्यावर तिचा विश्वास पाहिजे की जर का मी तिथे कमी पडले तर माझा नवरा माझ्या बरोबर आहे, आई वडील पण माझ्या बरोबर आहे, त्या बाळाला काही कमी पडणार नाही. असं जेव्हा होईल तेव्हा ती निर्धास्त होईल. हो ना. तर असंच काउन्सिलिंग साठी आले होते दोघ जण. लग्नाला झाली होती 5 वर्ष. म्हणजे असं धरूया की तो तिशीचा झालेला आहे आणि ती 25 किंवा उलटही 32 वगैरे, ती 28. आणि दोघंही म्हणतात की आम्हाला जरा एकमेकांचं बोरच व्हायला लागलंय. आता बोर म्हणजे काय की ते सेटल्ड आहेत त्यांच्या नोकरी धंद्यात, आणि ठराविक गोष्टी, ह्या विकेंडला ठराविक गोष्ट तुझे आई बाबा माझे आई बाबा, दुसऱ्या विकेंडला ठराविक गोष्ट आपल्या वयाचे सगळेजण. ते जरा ठराविक ठराविक होत चालल्यामुळे दोघांनाही असं वाटतंय की म्हणजे काहीतरी कमी आहे. आणि ती कमी कुठे आहे ते शोधतायत, तर एकमेकांच्या मध्ये म्हणजे आपलं रिलेशनशिपच चुकतंय इथपर्यंत निगेटिव्ह थॉट येत आहे. बरोबर. आणि मग काउन्सिलर म्हणतात की तुमचे चांगले गुण काय आहेत ते सांगा एकमेकांचे. तर तो बाहेर जातो आणि ती मुलगी सांगते की मला त्याच्याबद्दल हे आवडतंय.
मग तिला सांगतात बाहेर जा, तो सांगतो की मला तिच्यातले पण हे गुण खूप आवडतात. मग काउन्सिलर म्हणते की खरं म्हणजे ना, एक तिसरं तुमचं कोणीतरी यायला हवंय. हम्म. करा ना विचार. किती बरोबर आहे ना, की ज्या हो ना. ज्या वेळेस ते दोघं मिळून त्याचा विचार करतील तेव्हा ते खरंच एकमेकांचेच होऊन जातील ना, हो ना. त्यांच्यात काही राहणारच नाही आणि हो बोर ना. तर ते अजिबात होणार नाही. रोज नवीन बाळ काहीतरी करतंय. हो ना. आणि तो प्रोग्रेस ना हं, बघणं, हं, तो जेन्युइनपणा हं, बाळातला, हं. म्हणजे एक शिकणं आणि मजाच असते. किती लिहू डायरी आणि काय काय लिहू इथपर्यंत होत जातं. मग खूप जण व्हिडिओ घेतात, खूप जण हं. काय काय सगळं ब्लॉग करतात, एक्सप्रेस करतात. खूप काही त्याच्यानं क्रिएटिव्ह करता येतं माणसाला. हम्म. आणि तिथे कुठेही खोटेपणा नाहीये. लहान बाळामध्ये हो. सगळं कसं खरं खरं छान असतं, की हो. ज्याच्यामुळे आपण असे वरीड झालेलो असतो, की हे खोटं वागतायत, खोटं बोलतायत. हम्म. तिथे ते काहीच नाहीये. त्यामुळे ते जो एक वेगळा आनंद आहे ना, हो. तो तिथेच मिळतो. खरंच आहे, जेन्युइन जेन्युइन सगळं. हो ना. सो असं आपण जेव्हा आता बघतोय की एक इगोपणा सुरुवातीला होता हम्म. एका प्रसंगात, जेव्हा एप्रिसिएशन त्याचं उत्तर होतं, आणि आता म्हणजे पॉझिटिव्हिटी त्याचं उत्तर आहे हम्म. की हम्म. फार ओव्हर थिंक आणि फार प्रॉब्लेम्स आहेत असं कशाला विचार करताय. हो ना. तर हा जरूर करा की लेट मी टेक अ चान्स, आणि काहीतरी छान होईलच. होईलच. होणारच आहे आणि हम्म. खरंच हे जग किंवा हे सगळं खूप छान आहे. हो. त्याचा खूप बाऊ करू नका. लाईटली घ्या सगळं. हम्म. ते तुम्हाला त्यातला आनंद पण दिसेल आणि घेऊ शकाल तुम्ही. हो. असं हो. आहे खरंच तर. बरोबर आहे. पण सगळ्या लोकांना धावतायत आणि त्याच्यात ते टेन्शन पण. हो. त्यामुळे खरं काय आहे सुख, हो. त्याच्याकडे आम्ही तुम्हाला न्यायचा प्रयत्न करतोय. आणि तुमच्या उत्तरांची वगैरे वाट बघतो हो, जरूर. नक्कीच, नक्कीच. तर आत्तापुरतं इथेच थांबतो. अच्छा.